श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. यावर्षी दत्त जयंती ही गुरुवारी आली असल्याने या तिथीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. दत्त जन्मसोहळा हा रात्री असल्यामुळे आम्ही जन्मसोहळा अनुभवायला जातोय. या रस्त्याला यात्रेचं स्वरूप आलंय. पहिल्यांदा आम्ही परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. समाधीस्थळ खूप छान सजवलं होतं. नंतर आम्ही तिथेच असलेल्या होमाचं देखील दर्शन घेतलं. पुढे आम्ही दत्तगुरूंच्या मुख्य मंदिराकडे जायला निघालो. रस्त्यात आकर्षक अशी रोषणाई देखील केलेली दिसतीये. खूप जास्त गर्दी होती. नंतर आम्ही मुख्य दरवाजातून प्रवेश करून मंदिरात देखील गेलो. खरंच खूप छान सजावट केलेली होती मंदिरात. दत्तगुरूंच्या जन्मासाठी पाळणा देखील तयार करण्यात आला होता. दत्त जयंतीनिमित्त मंदिर खूप छान सजवलेलं होतं. सगळीकडे फुलांची सजावट, दिव्यांचा उजेड आणि भक्तिमय वातावरण. खूप गर्दी आहे, पण प्रत्येकजण श्री दत्तांच्या दर्शनासाठी उत्सुक आहे. नंतर आम्ही दर्शन रांगेत उभे राहिलो. जसजशी रांग पुढे जात होती तसतशी दर्शनाची आस आणखी वाढत होती. दत्तांचं खूप छान दर्शन झालं. मूर्तीकडे पाहून असं वाटत होतं की जसं काय दत्त महाराज आपल्याकडेच पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता आणि डोळ्यांमधली ही करुणा हे भक्तांच्या मनाला आधार देतं. मनाला प्रसन्न करणारं हे रूप खूप छान आहे. नंतर बाहेर असलेल्या औदुंबराच्या झाडाचं देखील दर्शन घेतलं. बाहेर जायची इच्छा नव्हती, पण तिथे जास्त वेळ थांबू देत नसल्याने आम्ही दत्त महाराजांना नमस्कार करून बाहेर आलो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त.